आपण प्लॅस्टिक मुक्त भारत या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित पथनाट्य सादर करीत आहोत. प्लॅस्टिकचा वाढता वापर हा आपल्या पर्यावरणासाठी, आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी घातक ठरत आहे. नद्या, समुद्र, प्राणी, पक्षी आणि शेती या सर्वांवर याचा वाईट परिणाम होत आहे. या समस्येवर जागृती करून प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने प्लॅस्टिकचा वापर कमी करणे गरजेचे आहे. आज प्लॅस्टिक टाळा आणि उद्याचं भविष्य वाचवा. चला तर पाहूया हे जागृतीमूलक सादरीकरण. थोडंसं मागे सर, बस त्यांना बोल फिरा. एका गावकऱ्यांनो नवा संदेश घेऊन आलो. निसर्गाची एका प्लास्टिकचा वापर टाळा. मी आहे प्लास्टिक. माणसाचं आयुष्य सोपं केलंय मी. पिशवी, बाटली, खेळणी सगळीकडे मी. स्वस्त, टिकाऊ आणि सहज वापरता येणारा. पण हे लक्षात आलं नाही. मी तुला शोधला पण तू निसर्गासाठी धोकादायक ठरला. माझ्या पोटात प्लास्टिक गेलंय. श्वासही घेता येत नाही. माझ्या शेतात शेणखत टाकलंय पण प्लास्टिकचा थरच आलाय. पाणी मुरत नाही, पीक उगवत नाही. अरे बाबा, प्लास्टिक शिवाय जगायचं कसं? बाजारात जाताना पिशवी कुठे शोधू? प्लास्टिकची पिशवी सोयीची असते रे. अहो, काय चाललंय, काय दाखवताय त्या टीव्हीवर? पण आपल्याला काय? आपण थोडी ना पाण्यात कचरा टाकतो. अहो, म्हणूनच देशाची जबाबदारी तुमच्यावर नाही का? या सर्वांवर उपाय आहे. कापडी पिशवी वापरा. हा प्लास्टिकचा सूर आहे मी. प्लास्टिकचा सूर. अरे रे, तुला कोण नाही ओळखत? आजकाल तर तू हिरोईन सारखा सेलिब्रिटीज लेबी मागे सोडतेस. सध्या का तुझा राजकारणात जाण्याचा प्लॅन आहे? नाही, आता माझी भगवान बनण्याची इच्छा आहे. पण तू भगवान कसा बनू शकतोस? भगवान तर सगळीकडे असतो ना. अरे मी पण तर सगळीकडे आहे. पाण्याच्या बाटलीत, मुलांच्या खेळणीत, कचऱ्यात, दुकानात, नदी नाल्यांमध्ये, गटारींमध्ये, एवढं काय आपल्या सगळ्यांच्या चष्म्यात पण. ते ठीक आहे, पण तुझा पुढचा प्लॅन काय आहे? आता मी परमेश्वराला आव्हान देतो. परमेश्वराला आव्हान देणार म्हणे. आता मी भगवान बनून राहणार. इतका अहंकार बरोबर नाही प्लास्टिक तुझा. हा माझा अहंकार नाही, विश्वास आहे या लोकांवर ज्यांनी मला एवढे शक्तिशाली बनवलंय. जो मिटवतो पण. हे लोक काय मिटवू शकतील मला? या लोकांनीच मला एवढे शक्तिशाली बनवलंय की मी सहज या धरतीचा नामोनिशान मिटवून टाकेल. माझी आवश्यकता नाही तुझ्या सोबत युद्ध करण्याची. हेच लोक तुझा अंत करतील. तर बघितलं मित्रांनो, आपल्या प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मोठ्या युद्धाची नाही तर फक्त एका विचाराची गरज आहे.